राज्यभरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणत असून 4 प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथया नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला। कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे। सोलापुरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार प्रसाद लाड यांच्यावरही निशाणा साधला आहे। राज्यातील ओबीसी आरक्षण संपले आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे। जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे। महसूल मंत्र्यांना मी गिनत नाही अशी भाषा करणे ही दहशतीची भाषा आहे असा आरोप हाके यांनी केला। मराठा कुणबींनी ओबीसींच्या जागा घेतल्या आहेत। कुणबीची 4 प्रमाणपत्रे रद्द झाल्याने जरांगे आक्रमक झाले आहेत। मग ओबीसी नेते गप्प का आहेत? शासनकर्ते ओबीसी म्हणून निवडून येतात, मग मूळ ओबीसी कुठे आहेत असा सवाल यावेळी हाके यांनी केला। जरांगे यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी नेत्यांनाही लक्ष करत हाके यांनी विखे पाटील, उदय सामंत किती वेळा त्यांना भेटणार, त्यांना इतरांपेक्षा मतांचा अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित केला। शिक्षक भरतीतील रोस्टरच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली। महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे। आज ओबीसींचे आरक्षण धोक्यात आहे, त्यामुळे दलित बांधवांनी आमच्या सोबत यावे। आज आम्ही जात्यात आहोत, उद्या तुम्ही असणार आहात असे आवाहन यावेळी प्राध्यापक हाके यांनी केले। मुख्यमंत्री महोदय आणि त्या मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणारे विखे पाटील प्लस आपले सामंत शिवसेनेचे, आणि तुम्ही किती वेळा जाता त्या जरांगेला भेटायला? काल परवा जरांगे बोला की मला शेतात सर्वांचे 200 कॉल आले। त्याला म्हणजे मनोज जरांगेच्या मताला 5 अधिकार आहेत आणि ओबीसीच्या मताला 1 अधिकार आहे। म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या मताची काळजी नाही वाटत? मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, तुम्हाला ओबीसीच्या मताची फिकीर नाही? तुम्हाला राजकारण करायचंय ना? तुमचा पक्ष असल्याची असं वाटतं ना? पण सगळे धोषेचे खाली बोलवत नाही, विरोधी माणूस बोलायला तयार नाही, ओबीसीचे नेते बोलायला तयार नाही। नक्कीच चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? ओबीसी बांधवांची रिॲक्शन ही प्रचंड आहे। मी आज सोलापूरमध्ये आलोय, कुठून माणसं आले, कशी आले, ती सगळी नगरपालिकामधली माणसं आहेत। वेगवेगळ्या जिल्हा परिषदामध्ये सोलापूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष केदार म्हणून आहे, त्यांनी ओबीसीच्या जागेवर आता जागाची खाऊन टाकलेली। इथून पुढच्या कालावधीमध्ये गावोगाड्यातला ओबीसी, भटके जाती जमाती या नगरसेवक दिसणार नाहीत, महापौर दिसणार नाहीत, जिल्हा परिषद अध्यक्ष देखील राजकारणावर बोलतोय। काल शिक्षकांची नोकर भरती निघाली, या नोकर भरतीमध्ये त्यांना जेवढ्या जागा हव्या होत्या त्याच्यापेक्षा 10% सुद्धा जागा आता कॅटेगरीमधल्या लोकांना मिळत नाही। याचं कारण काय? संविधान म्हणतं की शिक्षण आणि नोकरीचे एंट्री पॉईंटला आरक्षण द्या। तुम्ही कुठल्या रोस्टर सांगताय? तुम्ही कुठल्या जागा तुमच्या कृतीला म्हणून सांगताय आणि मग आमच्या जागा कृतीला आहेत, तर ही नोकरी रस्ते आणि एससीबीसीच्या जागा त्याच्यावर असतात, त्यांचे प्रतिनिधी नाहीत का तिथं?